होय, तुम्ही बोला ना एकदा डॉक्टरांशी. बोललो की मगाशी 10 मिनिटं बी झाली नसतील. काकी आत्ताच सलाईन लावली आहे ना, औषधाचा परिणाम व्हायला जरा वेळ लागायलाच की. यू सुष्मे, तुम्ही सगळेजण असा वाईट विचार करू नका बरं. हे बघा, आता तिचे उपचार सुरू झाल्यात ना, वाटेल तिला बरं. हो, असं कसं म्हणताय अक्का? आपण एकटी असती तर वेगळी गोष्ट आहे. आता तिच्या पोटात बाळ आहे. म्हणूनच जरा काळजी वाटते. नाहीतर आपली अपिलही स्ट्रॉंग आहे. काय झालं? अर्जुनच्या केसची सुनावणी सुरू झाली. मला तर वाटतंय बघा, आपीने ह्याचाच धसका घेतला असेल. होय अक्का, आता ते 7 वर्षासाठी तुरुंगात जाणार. आपल्या सगळ्यांचं असं होतंय. आपल्याला किती वाईट वाटत असेल. भाऊजींसोबत सुद्धा नाही बोलू शकत. हे बघा, तुम्ही सगळेजण असा विचार करू नका. वरनं देव सगळं बघत असतो सुष्मे. आणि तुला सांगते, काय होणार नाही आपल्या आप्पीला. अर्जुनला बी काय होणार नाही. सगळं नीट होईल. तुमचीच एक राहत दोघं बी. आम्हाला काय करावं कळलं बघ. तुम्ही पाठीशी राहा. तुम्हीच बघा आता काय करायचं. अर्जुन, अर्जुन. डॉक्टर काहीतरी बोलतायत त्या. एक काम करा, त्यांच्या घरच्यांपैकी कोणाला तरी बोलू. मी बोलते. घरच्यांपैकी एका कोणाला तरी आतमध्ये बोलवलंय डॉक्टरांनी. आप्या, आप्या, बरं वाटते तुला? बापू. हा, अर्जुन. अर्जुन, अर्जुन आहे की बा? कोर्ट. तुला बरं वाटतंय का? कोर्ट. कोर्टातच गेला की तू. पण होईल की सगळं व्यवस्थित? बापू. अर्जुन. अपर्णा, सध्या तुम्ही आराम करा. बरं वाटेल तुम्हाला. झोपू द्या त्यांना. अर्जुन. राव, ताप पण वाटतं. बघा, आत्ताच ट्रीटमेंट चालू केली आहे. ताप खूप जास्त आहे. मी त्यांना आता हेवी औषधं देऊ शकत नाही. त्या प्रेग्नंट आहे. खरं तर त्यांना मगाशीच ऍडमिट व्हायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, बघू आपण. मी आता एक इंजेक्शन लिहून देते, तेवढं मात्र घेऊन या. गुड मॉर्निंग जज साहेब. दर्शने साहेबांचं एव्हानात चांगलं रियाज झाल्यामुळं त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट एकदम तुफानी झालंय बरं का. पण त्यात किती तथ्य आहे ते आपल्याला तपासून पाहावं लागेल. माझ्या आशिलावर केलेले आरोप खरे की खोटे ह्याची शहानिशा जर तुम्ही स्वतः करून पाहिली आणि त्यानंतर तुम्ही जो निकाल द्याल तो आम्हाला मान्य आहे. अर्थातच आम्ही त्यांचे केलेले आरोप चुकीचे आहे असं म्हणतच नाहीये, पण असतील तर त्याचे पुरावे सादर करावेत. आणि आमचे अशील खरंच दोषी आढळले तर त्यांना शिक्षा करावी. होय होय, ते दोषीच आहे. आई, तुला म्हणलं होतं ना मध्ये मध्ये बोलायचं नसते म्हणून. गप्पच बर का, नाही तर त्या अर्जाला सोडते ना तुला आत टाकते. जज साहेब, मी काही साक्षीदार बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. चालेल. आता त्या राजाला बोलवलं म्हणजे ह्या अर्जाचा विषयच संपला. विषय तर संपलेला आहे आई. ह्याचा बिन त्या आप्पीचा. तुमचाही कट असायचा का? वकील साहेब काय बोलतोय तुम्ही? ऑब्जेक्शन जज साहेब. हे बघा दर्शने, तुम्ही असं डायरेक्ट आरोप करू नका. ते आता ड्युटीवर आहेत. सॉरी सर. तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला काहीच माहित नाही? होय साहेब, काहीच माहित नाही. आणि यांना ज्यावेळी अटक झाली त्यावेळी तुम्ही कुठे होता? अहो, माझ्या बायकोला ऍडमिट केलं होतं ना, त्याच्यामुळे मी सुट्टीवर होतो. दवाखान्यातच होतो तिच्या बरोबर. करेक्ट करेक्ट. त्यांच्या ऑपरेशनसाठी एक रकमी भरपूर पैसे कोणी आणून दिले होते? अर्जुन साहेबांनी. कुठून?
आता अशा परिस्थितीत त्यांना कसं विचारायचं कुठनं पैसे आणले एवढे म्हणून? बर, ती किती रक्कम होती? साधारण 3 लाख रुपये. नक्कीच ही रक्कम लाचेची असणार आहे. अहो माझ्या बायकोचा ह्या पैशाने जीव वाचलाय हे चांगलंच माहितीये मला. थँक्यू दर्शने साहेब, थँक्यू. जस साहेब, खरं तर माझ्या आशिलांचं कॅरेक्टर कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे खरं तर मला तुम्हाला सांगायचं होतं, पण दर्शने साहेबांनी त्यांच्या साक्षीतच ते सांगून टाकलं. पण ते पैसे लाच घेऊन आलेले होते असं माझं स्पष्ट मत आहे जज साहेब. पण त्यामुळं चिंचुके साहेबांच्या मिसेस आज जीवनात आहेत, त्यांचं कुटुंब सुखात आहे, त्या आज बऱ्या आहेत, हे पुरावे चालतील का? पण त्या लाचेच्या पैशाने? दर्शने, आता तुम्ही पुराव्यांशिवाय बोलू नका. चिंचुके तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. काही चिंच काय खोटं बोलतोय, याने पैसे घेतलेत लई. पक्का गावी त्यो. परवानगी आहे. थँक्यू जज साहेब. जे काय सांगेल ते खरं सांगेल. तर मिस्टर अर्जुन, मी आता मुद्द्यालाच हात घालतो. तुम्ही भ्रष्टाचार केला आहे का? मी आजपर्यंत लाच कधी घेतली? ज्याच्यावेळी मला पैशांची गरज होती, माझ्या माणसांना पैशांची गरज होती. आणि आता तर माझ्या बाळाचा विषय आहे. हे बघ आप्पे, आत्ता जर मी आहे ना स्वतःच्या कष्टाने पैसे कमवू शकलो, ही डिलिव्हरी पार पाडू शकलो ना, तर बस मी आयुष्यात परत लाच घेणार नाही. मग जिंकली मॅच मी. मिस्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. सब इन्स्पेक्टर म्हणून ड्युटीवर असताना तुम्ही भ्रष्टाचार केलाय, हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? मला एक प्रश्न पडलाय जज साहेब, म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे काय असतं नेमकं? लाच देणं म्हणजे काय असतं? कारण काय आहे, लहानपणीच आई वडील म्हणतात, बाळा तुझा वर्गात पहिला नंबर आला ना तर तुला सायकल, दुसरा आला तर व्हिडिओ गेम. ह्याला काय म्हणायचं? लाच की मुलाच्या भवितव्याची काळजी? हे असंच थोडं बदलत जातं. आणि कॉलेज पासआउट झालो ना आपण की घरचे म्हणतात, बाळा तुला सरकारी नोकरी लागली ना तर गाडी, प्रायव्हेट जॉब लागला तर लॅपटॉप. ह्याला काय म्हणायचं? लाच की आई वडिलांचा दिलदारपणा? नवरा बायकोची भांडणं जरी झाली ना तरी आपण गजरा घेऊन येतो घरी भांडणं मिटवायला. त्या गजऱ्याला काय म्हणायचं? लाच की प्रेम? आता तसं नक्की आठवत नाही, पण ओळखतो आधीपासून. अच्छा, म्हणजे ते पोलीस ऑफिसर होते तेव्हापासून का नव्हते तेव्हापासून? हो, पोलीस होते त्यावेळी ते. म्हणजे 1 वर्षापासून तुम्ही त्यांना ओळखताय? हो सर. ते इन्स्पेक्टर असल्यापासून, बरोबर? हो. तर आता आपण मुद्द्यावर येऊ. मला सांगा, अर्जुन कदम यांनी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत का?
हो, अर्जुन कदम साहेबांनी माझ्याकडून पैसे घेतले. ऑर्डर ऑर्डर, शांत राहा. जज साहेब, यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे की अर्जुन कदम यांनी ड्युटीवर असताना भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. जज साहेब, त्यांना कमीत कमी 7 वर्षाची शिक्षा व्हावी. अर्जुन अर्जुन मी वेगळं काय सांगणार आहे? अर्जुन आलेत म्हणजे अपर्णा ठणठणीत बरी होणारच ना. तुम्हाला सांगतो डॉक्टर, अर्जुन आला ना तेव्हा आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय बघा. हो, मलाही फार बरं वाटतंय. अपर्णा जेवतायत आत्ता. बघितलं, एवढ्या वेळ अजिबातच शुद्धीत नव्हती, आता जेवायला लागली. हो ना, सारखं भाऊजींचंच नाव घेत होती ना ती. म्हणत तीच पाहिजे होतं तिला. त्यांचं खाऊन होऊ द्या, मग भेटू शकता तुम्ही. आलेच मी. ठीक आहे. खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसत नाही अर्जुन परत आलाय ते. काय नाही हो, खरं तर माझ्या बाप्पांनी माझं ऐकलंय. हो, अर्जुनराव खरंच परत आलेत. माझा तर विश्वासच बसना बघा. सुष्मी, आता बाप्पाला जी साकडं घातलंयस ना ते नक्की पुरं करायचं बरं का. भयंकर दोघांना घेऊन दर्शनाला जाते की नाही बघा. पण मी काय म्हणते, भाऊजी आलेत म्हणजे त्यांची सुटका झालीये का? अगं असंच झालं असणार पिऊ. नाही, काहीच सांगता येत नाही. कोर्टाने जर तारीख पुढे ढकलली असेल तर? ए पिऊ, शुभ बोलणाऱ्या म्हणलं तर असं बोलतेस होय का? नाही, मी सांगते ना, त्यांची सुटकाच झालीये नक्कीच. सुषमा, अगं आता अर्जुन बाहेर आला की त्याला विचारू की आपण. आता महत्वाचं काय, तो आप्पी बरोबर आहे. बापू, अहो आत्ता पुरतं बरोबर असून कसं भागल? इथनं पुढं अर्जुन प्रत्येक वेळेला आप्पेबर असला पाहिजे. होय, पण त्याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना कोर्टात नक्की झालंय काय. निर्दोष मुक्तता. विनायकराव आहोत, काय सांगताय? खरंच मामनजी? हो, कोर्टानं अर्जुनची निर्दोष मुक्तता केली आहे. बघा बघा, मी म्हणत होते ना. खरंच बाई, देवच पावला म्हणायचा. पण हे सगळं झालं कसं काय? मला सांगा आधी आप्पीची तब्येत कशी आहे? आप्पी आता एकदम बरी होईल बघा. तिचा अर्जुन आलाय ना. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, जरा ग्लानीतच होती. अर्जुन आता तिला भरवतोय थोडं. हा, हे बेस झालं बघा बापू. बरं विनय काका, आता कोर्टात काय काय झालं हे सगळं सांग बघू यांना. होय, सांगा पण टीम, दुसरं काय? हा, अहो तो आबनावे ज्याची मुख्य साक्षी होती ना. तर जज साहेब, अर्जुन याने भ्रष्टाचार केलेल्याचं सिद्ध झालंच आहे. त्यामुळे तुम्ही जज साहेब, मला अजून काहीतरी सांगायचं. बोला बोला अबनवे, बोला 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 बोला. तुम्ही आमचे स्टार विटनेस आहात आणि तुमच्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होणार आहे. बोला. तेच सांगायचंय मला. आरोपी अर्जुन कदम साहेब नाही,
तेवढा घेतला असता बाद. बस झालं. बरं इथं खोटे इथं घ्या झोपून तुम्ही आता निवांत. हा तू कुठं झोपणार पण? मी आहे की आपली आतमध्ये? अर्जा तिथं कुठं जागा आहे? हाव तिथं तिचा हात घेऊन बसेल कॉट जवळ लागल झोप. पण अर्जा रातभर असा बसणार वय, अवघडून जाशील की. अहो काय नाही होत कदम. विचार करा की आज जेलमधली पहिली रात्र असते माझी. आपी इथं अशी आजारी, काय अवस्था झाली असते माझी इथं. नाही अर्जा, कल्पना बी करवत नाही मला. अरे तू आलास ना त्याच्यानंतर आपल्याला थोडाफार फरक पडला बघ. माझा तर विश्वासच बसना झालाय अर्जा. तू हित आहेस ते. हो माझा बी विश्वास बसाना. तेच झाले कदम. तो राजू आबनावे उभा राहिला साक्ष द्यायला, मी डोळेच मिटले. म्हणलं संपलं सगळं आता. 7 वर्ष आपण काय घर बघत नाही. पण काय झालं काय माहिती, त्यांनी साक्षीच फिरवली. हो अहो कदम, अहो मी नाही काय जुगाड केला. अहो शपथ शपथ, अहो मी नाही काय केलं. अरे शपथ कशा पाहिजे तू या? माझा विश्वास आहे की तुझ्यावर आता. चिंचुकेने भेट घडून आणली होती आमची, माहिती का मध्ये. काय म्हणतो तुझी त्या राजूची? मी क्लिअर सांगितलं त्याला. म्हणलं हे बघा अबनावे दादा, मी हात जोडूनच सांगितलं. म्हणलं माझी काही इच्छा नाही तुम्ही साक्षेपेक्षा बदलावी म्हणून. जे काय व्हायचंय नियमाप्रमाणे होऊ द्या. शाबास अर्जा. अरे कोर्टानं तुला सोडलं ना, मग झालं तर त्यातच आलं बघ सगळं. आता तू आणि आप्पी बाळाची नीट काळजी घ्या. हे बघ तुला देवानं ही 7 वर्ष ज्यादा दिली तसा विचार कर. ज्या काही चुका झाल्यात ना त्या सगळ्या सुधरव बरं का. कदम नियती आहे बरं का, खरंच आहे. कधी कधी तर काय वाटतं माहिती का, आईच सगळी सूत्र फिरवते वरून. अरे अर्जा, चांगल्या लोकांबरोबर कायम चांगलंच होत असते. खरे कदम आत्ता मोकळं झालंय का तो वाटते माहिती. तुम्हाला बोललो नाही मी, 4 महिने लय त्रास झाला मला माहिती. अशी स्वप्न पडायची ना, सुधारायचं नाही काय. अहो जेल दिसायचं डोळ्यासमोर. त्यात आप्पीचा असं 5वा महिना म्हणजे मोकळ्या हवेत पण जीव गुद मरायचं नुसतं. आता सगळं मोकळं झालंय असं वाटतंय. पण अर्जा पुन्हा नव्यानं सुरुवात कर. हा करतो आता, एकदम ओकेच करणार मी, तुम्ही काळजीच करू नका. एक गोष्ट लक्षात आहे ना माझ्या कदम, राजू आबनावेनी साक्ष का फिरवली असेल? अर्जा त्याला कोणी सांगितलं असेल का? ए आई, अगं काय झालं? डोसकं धरून बसली, गेली नाही अजून तिकडं? खाली बस आधी, बस खाली. आई अगं काय करते? मला सांग, घावला का त्यो? कुठला घावतोय त्यो? अगं घरी गेलतो, घराला कुलूप आहे, फोन लावतोय, फोन बंद लागतोय, वाखारीत बी नाही त्यो. त्याच्या पाहुण्याचे नंबर काढले पण तरी बी सापडा ना. कुठं गायब झाला काय कळना बघ. गेला त्यो, गेला. आता बसा ठोठवा बोंबलत. एकटं पित्ताने एवढं माझं डोकं धरलंय आणि त्याच्यात तू या काय तू असं आबार चबार काय बी खाती, मग पित्त होणार नाही तर काय होईल तुला? ए मुडद्या, माझ्या खाण्यावर नको जात जावा. तू एवढी माती खाल्ली ना, ती कशी निस्तरायची ते सांग आधी. राजाचं तर नाही ना, मी फक्त एकदा खाऊ दे मला. अरे अशी चिडचिड करून काय उपयोग नाही बाळा. आता आई तो राजा घावायला पाहिजे होता बघ. आता काय करायचं ना सुचना झालंय मला. पण काय रे, कुणी त्याला फितवलं असेल र? सरकार? त्याच्यात नाही एवढी धमक. आणि तसं बी तुझे त्या राजाचे संबंध होते हे त्याला माहिती होतं. त्यामुळे तो नाही असल्या भानगडीत पडणार. मग कुणी केलं असेल आई? मला तर ना त्या अर्जाचा संशय येतोय. अगं नाही, त्याचं रेकॉर्डिंग मी स्वतः ऐकले अर्जाच्या आवाजात. तो डायरेक्ट नाही म्हणलेला लाच द्यायला. अरे त्यावेळेस तिथं तेव्हा तो चिंचुके असेल. अर्जा तेव्हा खोटं बोलला असं म्हणायचंय का तुला? हा मग काय तर. अरे ह्या वेळेस त्याला कुठलाच पुरावा माग ठेवायचा नव्हता. म्हणून तर बघ ना, त्या रुक्मिणीला विरोध काय करत होता, त्या आप्पीच्या होला हो काय करत होता. म्हणजे त्याला शिक्षा भोगायची असं सगळ्याला वाटू दिलं आणि डाव साधला. हा तेच तर म्हणते मी. एवढा हुशार आहे अर्जा? मग
लय हुशार आहे. अरे जुगाड करण्यात अख्ख्या जगात पहिला नंबर आहे त्याचा. आई, एक आयडिया माझ्याकडे. काय? आता बया भंट्या, अरे तुझ्याकडे तर मोठा बुवामच आहे की. हा मग टाका जागा. दे की टाकून, विचार कसला करतो. चांगली भांडणं झुपू दे त्या लैला मजनूच्यात. अगं किती वेळेस बघणार आहेस ते फोटो? अगं खरे आहेत ते. नाही नाही, हे फोटो कुठेच माहितीये मला. कुठे फोटो? चला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. कशी आहे आता तुमची तब्येत? मी बरी आहे. ऑफिस काय म्हणते हो आपलं? ऑफिस छान चाललंय. आपल्या नवीन डेप्युटी कलेक्टर मॅडम तायडे मॅडम जॉईन झाल्यात. अरे वा, म्हणजे आता काळजीचं काही कारण नाही. हो. तुम्ही कशासाठी फोन केला होता? गायतोंडे, जरा खाजगी बोलायचं होतं. बोला ना मॅडम. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहू द्या. नक्की मॅडम. मी तुम्हाला काही फोटो पाठवले, ते एकदा बघून सांगा ना, खरे आहेत का बनावटी आहेत? बघतो. हॅलो मॅडम, मला तर हे फोटो फेक वाटतायत. अर्जुन सर पुन्हा असं करणार नाही, पण तरीही मी एकदा खात्री करून घेतो. गायतोंड्या, मलाही तेच वाटतंय, पण मला याच्या मुळाशी जायचंय. हो मॅडम, नक्कीच. मी तपासतो आणि तुम्हाला कळवतो. हा, आणि गायतोंडे, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच असू द्या. ओके मॅडम. आणि हे फोटो खरंच निघाले तर? नाही निघणार म्हटलं ना, आणि जरी अर्जुन त्या माणसाला भेटला असेल तरी तरी हे परत सगळं करायला नकार दिला नसेल कशावरून? हे तुमच्यासाठी. अरे या हो. आणि दाजी, बाकी कोण काय का म्हणा, पण मला माहित आहे तुमची काय चूक नव्हती. असं नाही दिप्या, आपली चूक होती. अहो दाजी, चूक होती, पण आता कोर्टानं सांगितलंय ना, संपला विषय. आता फक्त एवढंच म्हणायचं, जाके पूछ अपने बारे में. आणि हो, तुम्हाला जर कोण काय म्हटलं तर मला येऊन सांगा, त्याचं कानपाडच फोडतो मी. ए दिप्या. अगं हो दिदे, आता आपण कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही. अहो दिपे डॉन, तुम्ही पाठीचे असल्यावर मी घाबरतोय कुणाला? मी नाही ऐकणार कुणाचं. अहो दाजी, मी हायचो तुमच्या बरोबर, पण खरं सांगू का, तुम्ही बाहेर आला ना, मला आता दिदीची आणि बाळाची काहीच काळजी नाही बघा. तुम्ही लय भारी सांभाळणार आहे त्यासनी. काय दिदे? हा बर, येतो मी. एवढा डबा आणलाय, हे जरा, आणि यात कपडे येते. बर, येतो मी. अरे हे बेस्ट काम झालं दिप्या. थोडं खाऊन जा ना तू पण. अहो माझ्या जेवणाचं बघू हो. आज डेट आहे तुमची. नाही नाही, मला माहित आहे डेट आहे तुमची. तुम्ही जेवण घ्या मिनिटात. काळजी घे दाजी. जाऊ का मी? दिप्या, सावकाश जा रे. अप्पे, हे बघ अन्न आहे समोर. मी शपथ घेऊन सांगतो, ह्या केस मधून सुटण्यात माझा काही हात. अर्जुन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही अप्पे, तुला माझ्यावर संशय येणं साहजिक आहे अगं, कारण आधी तसं वागलोय मी. पण आता कळून चुकले. ह्या जगात सगळ्यात मोठा गुन्हा कुठला असेल ना, तर तो आहे विश्वासघात. तो नाही परत करणार मी. अर्जुन, मी तुला म्हणलं ना, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून. चला जेवण घेऊया. सुजा, काल कोर्टात जे काय झालं त्याच्यात तुझा हात होता ना? काय? माझा माझा काय संबंध आहे? मला तर हेच पाहिजे होतं, तो जेलमध्ये जावा म्हणून.
काय हो सरकार, तुमचा हात होता का? माझा भले, माझा काय संबंध त्याच्याशी? होय, मग राजानं साक्ष कशी बदलली? एवढे पैसे चारले होते त्याला, तरी त्यानं ऐनवेळी का पलटी मारली? नक्कीच कुणीतरी फितवलंय त्याला. काय संकल्प? त्या राजानं तुझा शब्द नाही ऐकला. टोमणं नाही मारायचं बरं का. आता मी तुमच्या दोघांना जे सांगते ना ते कान उघडं ठेवून ऐकायचं. मी काय म्हणतोय? ऐकायचं, बोलायचं नाही. तर उद्या ती आपली दवाखान्यातनं घरी आली की तिला घरातनं हाकलून द्यायची तुम्ही. काहीतरीच काय बोलताय? असं कसं करता येईल? का नाही करता येणार? हा, अरे पण ती जाणार होती ना तिच्या आई बापाच्या घरी, द्यायचं तिकडेच पाठवून तिला. तेव्हा अर्जा उलट्या डोक्याचा आहे, चवताळून अंगावर येईल आणि फाडून खाईल तुम्हाला. हे बघा, जे काय करायचं ते तुम्ही करा बस. नाही, तसं नाही होणार. उलट त्या दोघांमध्ये वाकडा असणार आहे आता. अरे 2 दिवस घरी आला नाही तो, ते सोडा, तिच्या शेजारून पण आला नाहीये. पण ती हल्ली की आतनं. पहिला मुद्दा, अर्जा निर्दोष सुटलाय. आणि दुसरा मुद्दा, साक्षीदारानं ऐनवेळी साक्ष बदलली. हा, आणि हाच मुद्दा पकडून आपण त्या आप्पीला हाकलून द्यायची. उगं काहीतरी बोलू नका. थांबा जरा, किती मधी मधी बोलता हो? ऐकायची सवयच नाही अजिबात. उद्या ती दोघ जण घरी आली की अर्जा निर्दोष कसा सुटला हा मुद्दा घरात काढायचा आहे. आप्पीने आधीच बघितले, त्याच्यामुळे तिच्या डोक्यात हेच असणार आहे का अर्जानं आताही पैसे दिलेत, लाच दिल्याने मग सुटलाय. पण हे खरं आहे का? हा मग. अरे ते खरंय का खोटं हा विषयच नाहीये. मुद्दा हा आहे की आप्पीला पटलं पाहिजे. ती दोघं घरी आली की हाच मुद्दा काढायचा आपण. म्हणजे मग बघा ती आप्पी कशी चिडती ते. आणि ती भडकली की आपण परत तिलाच बोलायचं. अर्जानं तुझी एवढी सेवा केली तू त्याच्यावरच उलटली असं म्हणून परत मोकळं व्हायचं. दे चाकलू, एक नंबर प्लॅन आहे. काही करून राजूचं आणि आप्पीचं बोलणं करून द्यायला पाहिजे. तिचा गैरसमज होता कामा नये. म्हणजे भाऊजींनी परत असं केलंय का? कुणाच ठाऊक बाई. आणि केलं असेल तर काय चुकीचं केलंय भाऊजींनी? कुणासाठी केलं त्यांनी? अपर्णा आणि बाळासाठीच केलंय ना? अगं होय, पण ते तिला कळायला नको का? ती तिचीच तत्व कुरवाळत बसेल परत. नाही नाही, असं नसायला पाहिजे. मी तर आता गप बसणारच नाही. ती एका शब्दांत तरी अर्जुनला बोलू दे, मग मी सांगते तिला काय ते. खरंच आई, परत जर आपण अशी वागली ना तर घरात कुणालाच नाही आवडणार ते. अगं खपवूनच घेणार नाही तर मी तिला आल्या पावली अशीच घरी पाठवते की नाही बघ. अहो तिला घरी तरी येऊ देत ना, आल्यावर बोलूयात आपण तिच्याशी. तुला पटतंय ना माझं? मग विषयच संपला. आता अख्खं घर आहे माझ्यासोबत. मग बघू या घरात माझं चालतंय का तिचं चालतंय. एक मिनिट, तुमचं हे जे काही बोलणं चाललंय ना ते सगळं अधांतरीच आहे ना? साक्षीदारानं अर्जुनच्या सांगण्यावरून साक्षी फिरवली, याला काय पुरावा आहे तुमच्याकडे? का छळतंय तिला? ए स्वप्नील दादा, अरे आत्ता नाहीये पुरावा, पण आपल्या अपर्णविनी कशा आहेत माहिती ना तुला? हा, एकदम तत्वनिष्ठ. नाही नाही, ती आता असलं काय नाही करणार. अहो काय सांगताय? तुम्हाला माहित नाही काय? लग्नाच्या मांडवतनं अपर्णा वहिनी एवढं एकच कारण सांगून पळून गेल्या होत्या. अहो तिला तिच्या तत्वांच्या पुढं काहीच महत्वाचं नाही. आजही जर आप्पीला अर्जाच्या विरोधात एखादा पुरावा सापडला ना तर ती त्याला परत जेलमध्ये पाठवायला मागं पुढं बघणार नाही. काय आप्पे, बरोबर बोलतोय ना मी? आप्पे कुठे याच्या नादाला लागते? चल तू आज चल. हा चल आपण. थांब बापे. वहिनी अहो. आई, अगं तुम्ही थांबा जरा, मी बोलतीये ना. आज तुम्हाला जरा सरळ सरळ सांगूनच टाक, जर अर्जुनच्या विरुद्ध असं काही तुला मिळालं तर तू कुणाच्या बाजूने उभी राहशील ग?
अर्जुनच्या का तत्वांच्या अर्जुन तू लगेच ड्युटीवर चालला काय? दादा चाललो नाही, आलोय. म्हणजे नाही, इथे एक जरा केस चालू होती, म्हणलं त्याचा पर्दाफाश करूनच जावं. आई, अगं पोलीसवाला परत आला, आता काय करायचं आपण? मी सांगतो ना कसं करायचं ते. मला काय वाटतंय, आधी मी काहीतरी सांगतो ना. अरे अर्जा, काय चाललंय? सुखात मिठाचा काटा टाकल्याशिवाय जमतंय बाई या मायलेकरांना. आमच्या घराच्या मध्ये तोंड घालणारी तू कोण ग? हा? आणि आम्ही कशाला मिठाचा खडा घालू? अहो पण ह्यो अर्जा एवढी शायनिंग मारतोय पोलीस झालाय म्हणून, परत वर्दी भेटली म्हणून, त्याची काहीतरी खातरजमा केली पाहिजे ना. ए डोबऱ्या, लय शहाणपणा करू नको, कोर्टानं सांगितलंय तसं. आणि कलेक्टर मॅडमनी त्यांनी कुठं सांगितलंय? मगाशी एवढ्या सगळ्यांनी प्रश्न विचारले, त्यातल्या एका तरी प्रश्नात उत्तर दिले का त्यांनी? मी उत्तर दिले ना, मग बस. अरे तू तर बोलूच नको, निव्वळ याडा आहेस तू. स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस तू. अरे काय चाललंय? थांबा जरा. अरे ती पोरगी आजारी होती ना, त्याला घरात ते येऊ द्या आधी. सरकार अहो पहिले अर्जाचं ठरू द्या की, नाहीतर यो इथनं शायनिंग मारत जायचा आणि परत त्याला अटक व्हायची. एक मिनिट डोबळे, तुमचा काय मुद्दा आहे? स्पष्ट बोला की. माझा मुद्दा क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला 2 दिवस आधीच फोटो पाठवले, आता ह्या बाकी सगळ्यांना सांगू की? उगीच लांबड लावू नको, काय ते पटकन बोलचं. जरा दमदर अर्जा, तुला लईच घाई आहे रे. हा? अति घाई संकटात नाही भावा. बघ, इन्स्पेक्टर साहेब, मला मारू नका बरं का. काय आहे त्यात? दाखवणार, सगळ्यांना दाखवणार. अजिबात घाई गडबड करायची नाही. घ्या बघा सर. बापू बघा, घ्या. काका, अरे अर्जा, यो तर राजू आप नाव आहे ना? बायको तर मीच आहे तुमची. मग कुणी काहीही म्हटलं तरी रुक्मिणी, अगं तुला टाकली यांनी. तू या घरची किरसुनीच आहेस. तुम्ही इथल्या मालकीण आहात. हे घर तुमच्यामुळे आहे, आणि हा सरकार सुद्धा तुमच्यामुळेच आहे. हे डोक्यात फिट करून ठेवायचं. लय वाईट परिणाम भोगायला लागणार आहेत सगळ्यांना याचे. काय अवस्था करते ना तुमची, आता बघाच. चला रा. आई, सरकार आता जे काय म्हणले ते लक्षात ठेवायचं बरं का. आणि मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय. अरे दादा, पण असं काय आहे? वेळ आल्यावर सांगेल विना, पण मला आज कळलंय, आप्पी आणि अर्जुन जोवर आहेत तोवर आपल्या घराचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही. अर्जा, मी इथून एक गोष्ट घेऊन गेलो होतो, ती आज मी माझ्या हाताने इथं परत ठेवतोय. यो आहे बघ माझा अर्जुन. अर्जुन वर्षा विनायक कदम. तू नाहीस माझा अर्जा, तू कैदी आहेस.
गुन्हेगार आहेस तू. ह्यो आहे माझा अर्जा. त्याला घेऊन जातो बघ मी. अर्जा, यावर माझं आणि तुझ्या आईचं नाव आहे. मागे जी झालं ती झालं, पण आता इथून पुढं यावर एक साधा डाग लागला नाही पाहिजे, बस. मी तुम्हाला वचन देतो कदम, इथून पुढं हे नाव एका इमानदार आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचं नाव म्हणूनच घेतलं जाईल. बर चला, हा आपण निघूया. तुम्ही करा काम. दाजी काय लागलं तर सांगा हक्कानं. बर बर सांगतो. काय लागलं तर हक्कानं सांगा. ही आहेत की मिनी कलेक्टर. ए तू मिनी कलेक्टर कुणाला म्हणतो रे? तुलाच म्हणलो शेमडे. चिंचुके, तू मला काहीतरी सांगत होतस ना, जी लहान मुलं अभ्यास करत नाही त्यांच्यासाठी काहीतरी नवीन शिक्षा आली म्हणून. मला एक पप्पानी काम सांगितलं, दाजी मी आले. अगं चेष्टा करत होतो. जय हिंद सर. जय हिंद चिंचुके. बरं चला चिंचुके, पोलीस स्टेशन मधलं एक महत्वाचं काम करायचं आपल्याला आता. कोणतं सर? म्हणजे आता तिने कम्प्लीट रेस्ट घेतली पाहिजे असं ना? हो, म्हणजे मी आता त्यांच्या रिपोर्ट चेक केलाय, त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या लेवल्स अजून वाढल्या नाहीये. डॉक्टर तुम्ही वर पण म्हटला असता, पण मी परत एकदा विचारतो, खरंच काय काळजीचं कारण नाही ना सर? नाही नाही, तसं नाही अर्जुन, पण आता कसं आहे, त्यांच्या पोटात एक बाळ वाढतंय, त्याच्यामुळे या तिन्ही घटकांची त्यांना त्यांच्या बाळाला खूप गरज आहे. म्हणजे ती आता नॉर्मल जे खाते त्यापेक्षा जास्त खाल्लं पाहिजे असं ना? हो, म्हणजे आहार योग्य वेळेत घेतलाच पाहिजे. ते घटक त्यांच्या शरीराला रोजच्या रोज मिळालेच पाहिजेत. हे बघा, एक लक्षात घ्या, बाळाची वाढ या घटकांमुळेच होते आणि ह्याच्यामध्ये जर कमतरता असेल आणि त्याच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. डॉक्टर तुम्ही काळजीच करू नका आता आहाराची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि दुधाचे पालेभाज्या आणि फळं, हे सगळं मी तिच्या आहारात देणार मी आता तिला. चांगलंय. आणि अपर्णा, आता तुम्हाला विश्रांती घ्यायची बरं का, कामामधून ब्रेक घ्या जरा. हो, मी आता या आठवड्यात रजा टाकते. चांगलं. आणि बाकी काळजी घ्यायला अर्जुन आहेतच की. 2-1 दिवसात पुन्हा एकदा आपण भेटूया, टेस्ट करूया आणि जर गरज वाटली तर हे घटक आपण बाहेरून देऊया. पण जर आहार योग्य वेळेत घेतला तर ह्याची गरज लागणार नाही. आणि अर्जुन, काही टॅबलेट्स मी अपडेट केल्या, त्या बघून घ्या आणि जाताना घेऊन जा. ठीक आहे डॉक्टर, बघतो आणि घेतो मी जाता. अपर्णा, विश्रांती घ्यायची बरं का? हो, घेईन मी विश्रांती. काळजी घ्या आता स्वतःची. अर्जुन, लक्ष द्या. आई, या बाप लेखांचे व्हिडिओ हाताला लागल्यापासून चांगलेच मालामाल धरले आपण. पण काय रे बंट्या, अरे हा चिवडा कुठून आणलाय रे? लय भारी. काय आठवत नाही मला, चकण्याला आणला होता. काय चकण्याला? आई काय चाललंय तुझं? इथं त्या आप्पीनं अर्जनं आपलं जगणं मुश्किल केलं. काल पळून जायला लागलं, माहितीये ना? बंट्या, चकण्याला म्हणजे ते दारू संघ खात्यात तेच कारण? हा तेच. ऐक ना, अरे एकदा ना मी चुकून दारू पिली होती, तेव्हा ती मला कशी तरीच लागली. पण आता मला परत पिऊशी वाटते. ए आई, अगं भाईसडली का काय? ए ग बस, नको लगी बोंबलो, नाही पित मी. ए म्हणत्या, ये तुझ्या. अरे हे बघ, आई येड्यागत करायला लागली पार. होणारच आता. तुम्ही म्हटलं तसं काहीच झालं नाहीये ना. आरच्या तुरुंगात गेला ना, आप्पी घर सोडून गेली. आता ते दोघं मिळून तुमची वाट लावणार आहेत. अरे तेच सांगतोय, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. आता काय म्हणले माहितीये का? दारू प्यायची. ए बंट्या, ऐक ना सुजा, तुला मी कशासाठी बोलवलंय माहितीये का? मला ना तुमच्या दोघांना मिळून एक गोष्ट सांगायची होती. आता काय सांगायचं? तेच ते की मी ठरवलंय काय करायचंय ते. आता मला मध्ये घ्यायचं नाही. आता ग बया बंट्या, योई सरला वाटत याचा आपल्याकडे व्हिडिओ आहे. आता काय करणार आहे तुम्ही? हे बघा, मला वाटतंय तुम्ही आता तुमची गाठोडं बांधून घ्या. अर्ध्या नापी तुम्हाला घरातून काढणार म्हणजे काढणार आहे.
तुझ्या अरे ह्या मनीनं लय बाल्याबाल्यांना पाणी पाजलंय. आता तू बघतोस की एकटीनं त्या कदमांच्या नाकात कसा दम आणून ठेवलाय तो. इतकी सोपी वाटले होय मी तुम्हाला. काय करणार काय पण आता तू? ही मनी कोण आहे ना हे अख्ख्या घराला आता दाखवून देणार हाय. पण हा तुझ्या तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू अजाबात मधी पडायचं नाही. काय करायचं करा, मला काय येतं? त्या अप्पीला आणि त्या अर्जाला वाटत होतं की या मनी मावशीची नांगी आपण ठेचली, पण आता रात्री बघाच ना कोण कुणाची नांगी ठेचतय ते. मावशी अजून तुम्हाला लय काय काय नवीन बघायचंय. मला बी तुम्हाला लय नव्या गोष्टी दाखवायच्या आहेत. हो काय चाललंय तुमचं आणि तिथं काय आहे तुमचं? काही नाही भाऊजी, त्यांची नेहमीचीच नाटक आहेत. चला आपण जाऊयात. सरकार माझा जरा पाय दाबा ना. नाही जरा पायात माझ्या उसण भरली म्हणून. हो मावशी काय बोलताय तुम्ही? आता गो बाया, अरे तू तर फार तुझ्या बायकोचं पाय धुवून पाणी पितो आणि मग माझ्या नवऱ्याने जरा माझा पाय चापला तर कुठं बिघडतं? सरकार दाबताय ना पाय आपल्या लाडक्या बायकोचा. आता जर ही बोलतीये तसं जर केलं नाही तर ही सगळ्यांना व्हिडिओ दाखवायला कमी करणार नाही. सरकार आता गो बाया असं काय दाबताय? नीट खाली बसावं, खाली बसून चांगला पाय दाबावा. हा? सरकार अहो काय करताय तुम्ही? सरकार थांबा. सरकार सरकार अहो काय ऐकताय तुम्ही तिचं एवढं? दादा अरे काय करतोयस तू? अरे हेच बघायचं राहिलं होतं का माझं? थांब तू नको. अरे मी दाबतो पाय. सरक बाजूला. उठा तुम्ही, ते पाय बी दाबू नका. उठा आणि तिला उत्तर द्या काय ते. माझ्याकडे बी उत्तर तयार आहे बर का. अहो तुमची गुडघे दुखतात ना व? सोडा मी तापते पाहिजे तर. एक मिनिट कुणी पुढे जाऊ नका. सरकार ते मुद्दाम करतायत. हा लय भारी वाटतंय बघा सरकार. लयच भारी पाय दाबायला येतोय हो तुम्हाला. रोज तुमच्याकडून दाबून घेतलं पाहिजे. आप्पे कोशिंबीर खायची बरं का. डॉक्टरांनी काय सांगितलंय त्यामध्ये हे असतं कॅल्शियम. हा कॅल्शियम आणि पोटॅशियम. अरे बास. नाही 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 नाही, मी डॉक्टरांना सांगितलंय आप्पीच्या खाण्यापिण्याकडे मी लक्ष देणार. त्यामुळे आधी हे सलाड खायचे. त्यात बीट आहे बघ ते लाल भडक, रक्तासाठी चांगलं असतं. आणि हिरव्या पालेभाज्या खायच्या, त्या कशासाठी तरी असतात चांगल्या. आणि नंतर जेवण झालं की हळद दूध झालं. अर्जुन एवढं सगळं एकदम एवढंच तर आहे. आप्पे अगं खा ग. नवरा एवढा आवडीने भरवतो ना तर खाल्लं पाहिजे. काय बाया इथं तर प्रेमाचं पाठच व्हायला लागल्यात. एकीकडं ही रुक्मिणी तिला नवऱ्यानं टाकून दिली तरी बी त्याची काळजी घेते, आणि एकीकडं हा टिक्कूजीराव ज्याची बायको त्याला जेलात पाठवायला निघाली त्याचीच काळजी घेतोय. वा 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 भारी भारी. मावशी हे जर तुम्हाला कळालं असतं ना तर तुम्ही असं दुसऱ्यांच्या घरात ठाण मांडून नसतं बसलं. कसं आहे ना, ज्यांचं स्वतःचं घर नसतं, स्वतःची माणसं नसतात, ही माणसाशी दुसऱ्यांच्या घरावर वाईट नजर ठेवतात. आप्पी बाळा मग विसरली का काय तू?
आणि तुम्ही हे विसरू नका मावशी की तुमच्या पापाचा गाडा भरत चाललाय. शिशुपालाचे 100 गुन्हे होईपर्यंत कृष्ण थांबला होता. या अर्जुन मध्ये तेवढा पेशन्स नाही बरं. कुणाला धमकी देतो रा? तुम्हाला देतोय, कळा नव्हे तेवढं पण. तुमचे थोबाड ना लई चालायला लागल्यात. तुम्हाला चांगली अक्कल शिकवली पाहिजे. दमाचा आता काय भात राहिला. आणि फुलीच्या बाहेर मी ताट ठेवणारे खाल्लेलं घेऊन जायचं. अहो काय झालं? नाही नाही, काही नाही. रुक्मिणी, सरकार सरकार म्हणून मी आजवर लय माच केला, पण आज मला कळून चुकलंय. माझ्या माणसांशिवाय हे सरकार सरकार नाही. आपले तुम्हाला एकदा म्हणाले तुझं आठवते? सरकार सरकारनं माणसांवर नाही, माणसांच्या मनावर राज्य करायचं असतं. अगदी खरं होतं तुझं, पण मला आजवर मात्र तसं कधीच जमलं नाही. असं नका म्हणू सरकार. तुमच्यावर जर जीवन असतं आमचं तर तुमच्यासाठी एवढं कोणी केलंच नसतं. लयच पुण्य केलंय तुम्ही, त्याचीच फळं बघतोय आता. बापू मला नेहमी सांगतात, आणि तुझ्या वागण्यातला बदल मी बघत होते. आपले मी इथून पुढे काय असंच वागत राहणार आहे काय? प्रश्नच नाही, असंच वागायचं. आणि मला माहिती तू असंच वागणार आहेस. जोरदार कामाला सुरुवात करायची बरं का. आपले मी बोलणार नव्हतो, करून दाखवणार होतो, पण आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आजपर्यंत या आजगावनी वेगळा पोलीस बघितलाय, इथून पुढे लय वेगळा पोलीस बघतील ते. माझा शब्द आहे तुला. सगळ्यात आधी आहे ना, त्या मनी मावशीनी सरकारांना कशात अडकवलंय ना ते शोधायचंय मला. शोधलंच पाहिजे अर्जुन. मनी मावशी तर वेड्यासारखंच वागतंय. बघ ना सुजा, सरकार तोंडातून एक शब्द काढायला तयार नाही. याचा अर्थ आहे ना अप्पे, मॅटर नक्कीच काहीतरी सिरियस आहे बरं का. आणि त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे अर्जुन. आपल्या घरावर पडलेलं मनी मावशी नावाचं जे ग्रहण आहे ना, ते लवकरात लवकर सुटलं पाहिजे. काही करून आपण त्याचा शोध घ्यायचा बघ. आपण नाही, मी. अरे मी 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 मॅडम, मी जे काय शोधायचं मी शोधणार. तू फक्त आराम करायचा अप्पे. मी उद्या फक्त ऑफिसला जाऊन येईल. उद्या जा की ऑफिसला. उद्या ऑफिसला जा, पुढची रजा टाक, तिकडची सगळी व्यवस्था लाव आणि मग ये. बघ अप्पे 6वा महिना सुरू झालाय, आपल्याला रिस्क घ्यायची नाही अजिबात. 7व्या महिन्यात जर का मी आता दवाखान्यातून घरी आलेस अप्पे. ठीक आहे, उद्या ऑफिसला जाऊन रजा टाकून ये. हे बघ, इथून पुढे सगळं चांगलं होणार, एकदम व्यवस्थित. अरे तुला कळत कसं नाहीये? त्या बाईनं फार वाट लावून ठेवली आपल्या घराची. तुला सांगते, त्या बाईचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. त्या दोघा मायलेकांनी मिळून सगळं गडप केलं म्हणजे. ए पिऊ, काहीतरी बोल नको. अरे तुला कसं कळत नाहीये? ती बाई का आपल्या इथे ठाण मांडू नये? तिचं काय स्वतःच मला सांग ना तू. जमीन जुमला काही असलं असतं तर ती आपल्या इथे थांबली असती का? हा, बंटे पण माझ्याकडून सगळे पैसे घेतोय आता. हेच सांगतेय मी. आपल्याला त्रास द्यायचा, घरात भांडणं लावायची, हे सगळं कशासाठी सुरू आहे त्यांचं? आपल्याला कशात तरी गुंतवून ठेवायचं. आणि असं सगळं करून सरकारांच्या मागे लागून सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं तर? सगळी बोंब झाली पिऊ. म्हणून मी तुला विचारतेय, असं काय आहे की तू आणि सरकार मनी मावशीचं एवढं ऐकताय? सुजय, उद्या जर त्या बाईनं आपल्या घरावर कब्जा केला ना, तर आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ येईल. बाकी कुणाचा नाही, आरूचा तरी विचार कर. नाही, आपल्याला नाही अकलणार ती. सुजय, अरे तुला कसं कळत नाहीये? ती बाई कधीच कोणाची होऊ शकत नाही. हे बघ पिऊ, मला सगळं कळत आहे, पण मी आता काहीच करू शकत नाही. त्या मावशीकडे असं काही आहे ना, ज्यामुळे मी आणि सरकार पूर्ण अडकलोय. काय असं सुजय? नाही सांगू शकत मी. आणि हे जर बाहेर आलं ना, बाळा, तुझे बाबा परत पोलीस म्हणून रुजू झाले. तुला एक सांगू का?
ते बाबा या युनिफॉर्म मध्ये लय भारी दिसतात बर का. म्हणजे जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पोलीस म्हणून बघितलेलं ना तेव्हाच म्हणलेलं देखणं आहे की दिसायला. आणि काही नाही म्हणजे तेव्हा काय असं डोक्यात नव्हतं ना. आणि असं नाही वाटलं की माझ्या बाळाचे बाबा रुबाबदार आणि देखणे पाहिजेत. हा नाही मी अर्जुन तू शपथ मॅडम, तुम्हाला ह्या पोलीस अधिकाऱ्याला फक्त लाजून घाळ करण्याचा आरोप आहे तुमच्या. तू तू आगाऊपणा करू नकोस रे. आणि त्यातलं काहीतरी बोलू नको. बाळ ऐकताय आपलं. ऐकू दे की, त्याला पण कळलं पाहिजे की आई किती सुंदर आहे ते. मला खरंच आज लय भारी वाटतंय. तुझा युनिफॉर्म परत असं काढून ठेवला ना भारी वाटलं मला. अर्जुन विचारच नव्हता केला रे हा दिवस परत येईल म्हणून. आपे मला पण या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत कळायला. चला आवरायचंय ना, निघूया. आपे आपे वाकायची काय गरज आहे का? मी आहे ना इथं. अरे पण मी आहे ना. बाळा तुला सांगू का, तुझी आई आहे ना जाईल तिथं धडपडच करायची सवय नुसती. तुला पण आवडतं नाही सगळं? नाही म्हणजे बायकोच्या साडीचा निरे नीट करणं नवरच बघितला नव्हता मी. नाही मला आवडतं आपे, पण त्यापेक्षा जास्त भारी वाटत. मग रोज जाऊ का ऑफिसला? अप्पे मला माहिती तुझ्या आयुष्यात तू कामाला किती महत्व दिलेस. काम करणं तुझ्यासाठी किती गरजेचं हे पण कळतंय. मी काय सांगायला सांगेल राजा की पण तुझ्यासाठी ते किती अवघड आहे कळतंय मला. आणि बघ फक्त 6 महिन्यांचा प्रश्न आहे. कळतंय ना. घेईन मी राजा. आणि अजून एक महत्वाचं, अजिबात कसली काळजी करायची नाही. मी पोलीस म्हणून परत रुजू झालोय ना. आता माझा पगार सुरू होईल, त्यामुळे इथून पुढं फक्त आराम करायचा, काळजी घ्यायची स्वतःची आणि बाळाची. हो अर्जुन मला ना हा याच्यातलं शेंगदाणं खवट येत ना ते कडू लागलं. घरात सगळं सुरळीत चाललंय ना, त्यातून आप्पीचं कौतुक होतंय म्हणल्यावर कडू लागणारच की तुम्हाला. जाऊ त्या कुठे यांच्याकडे लक्ष देता. हा आता आपण आपलं सगळं लक्ष आप्पीवर केंद्रित करायचं. एक नंबर बरोबर बोलला वहिनी. हो हो मी घेते की माझी काळजी बास आता. नाही आप्पे आता इथनं पुढे तू फक्त आमचं ऐकायचं. खायचं प्यायचं मस्त झोपायचं. हा आप्पे तू जरी कलेक्टर असली ना तर फक्त आमचं ऐकायचं. हा हो बाबा. आता गो बाया तिने जर ऐकलं असतं सगळ्यांचं मग काय बोलायचंय. आमच्या घरच्या विषयात नाक खुपसायलाच पाहिजे का मावशी? बस ते जाऊ दे अर्जुन. मी तुला काही गोष्टींची यादी करून देते, तेवढं येताना घेऊन ये बर का. हो का? नाही ते सगळं कराच, पण एक पाळणा बनवून घ्या. सरकार आपल्या घरात आहे की पाळणा? जुना नाही नवीन बनवून घ्यायचा. जाऊ द्या कुठे त्यांच्याकडे लक्ष देत आहे. नाही पण काही म्हणा, सगळ्यांनाच घाई झाली बरं का बाळाची. चला हो आई येते. बाबा काळजी घ्या. हो अर्जुन. सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मॅडम. आपे काय झालं? अर्जुन अरे काय झालं? आता बाळाने लात लात मारली. लात मारली खरं आपे? थांब थांब थांब. सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मॅडम. अप्पे अर्जुन कसली भारी वेळ निवडली आपल्या बाळाने. एकदम परफेक्ट वेळ निवडली अप्पे त्यांनी. बाप परत कामावर रुजू होतोय,
आई कामाला चालली. परफेक्ट वेळ निवडली. चल. बघितलं चिंचुके, लोकांचं किती प्रेम आहे माझ्यावर. माझ्या तर डोळ्यातच पाणी आलं. अहो साहेब, माझ्या पण थोडं आलंय. तुम्ही तर आम्ही आहे, तुमच्याशिवाय काय आहे साहेब? खरंय खरंय खरं, तुमचं काय चुकत नाही. मला एक सांगा बरं, एक गिफ्ट कोणी कोणी आणलेत? हात वर करा. तुम्हाला ना खरंच काही कळत नाही. चिंचुके, आट्टा घ्या सगळ्यांना. अहो काय चुकलं साहेब आमचं? सांगतो की तुला. काय नाही चुकलं. चला, साहेबांनी सांगितलं आत टाकायला. चला चला चले. साहेब काय काय चुकलंय का आमचं? आम्ही काय केलंय साहेब? काय करता काय? अहो साहेब, मी म्हणतच होतो यांना साहेबांना रोकडा लागतो म्हणून, पण यांनी काय माझं ऐकलंच नाही. लुकतुके, तू पहिल्यापासूनच हुशार बरं का. चौथीला असताना स्कॉलरशिपला बसला असेल ना तू? अहो तसं नाही साहेब, म्हणजे मला माहिती आहे ना तुम्हाला रोकडा लागतो ती. आता एक काम करायचं, कपडे काढायचे. साहेब काय म्हणला तुम्ही? 2 मिनिटाच्या आत अंगावर जर कपडे दिसली ना तर केस टाकेल एकेकावर. केस टाकेल ती वेगळी, जे काय चालू धंदे आहेत ना सगळे बंद करील. टाइम सुरू झालाय, काढ लवकर. लुकतुके, आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी जुगाडू अर्जुन बघितलंय. इथून पुढं फाडू अर्जुन बघाल. आणि कान देऊन ऐका रे, इथून पुढं ह्यो अर्जुन कदम लाच घेणार नाही, 1 रुपयाची पण. आणि माझ्या हद्दीत कसलाच 2 नंबरचा धंदा चालू देणार नाही. एवढं लगेच माज करू नका. ए लुकतुके, तोंड सांभाळून बोलायचं. मी आमदार साहेबांचा माणूस आहे, त्यांचा सपोर्ट आहे मला. आणि माझ्यावर सर्वसामान्य जनतेची जबाबदारी. बे दुकतुक्या, इथनं पुढं वाळूची एक ट्रायलीच काय, एक कण पण उपसून देणार नाही नदीतनी. त्या योजनेत काय दोष नेमकं? मॅम, यात सरकारचा पैसा विनाकारण खर्च होतोय आणि त्याचे लाभार्थी कोण तर फक्त गर्भवती महिला. योजना उत्तम आहे, पण आपल्यासारख्या विकसनशील देशाला परवडणारी नाहीये. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? मला तर स्पष्ट वाटतंय की ही योजना बंद करायला पाहिजे. डायरेक्ट बंदच? आपल्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाहीये. नाही पण एक मिनिट, एक फोन आहे. ओके. हा बोल अर्जुन. आप घेतलीस रजा? मी रिपोर्ट्स घेऊन येते. हा, एक मिनिट. अर्जुन, मला नाही वाटत त्याचा काही विषय. त्या नवीन डेप्युटी कलेक्टर आल्या होत्या ना, तायडे मॅडम, मी त्यांना आता भेटले. ऑफिसमध्ये सगळंच गोंधळ उडालाय. मी आता त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलत होते, तेव्हा म्हणलं की हिरकणी योजनाच बंद करायची. अर्जुन, असं कसं? आणि 8च दिवस नाही झाले त्यांना इथे येऊन.
ऑफिसमधली सगळीच लोक वैतागली आहेत त्यांना. हे बघ आप्पे, आत्ता आपण फक्त बाळाचा विचार केला पाहिजे आणि अशा बारीक सारीक अडचणी येत राहणार आहेत. तसं नाही अर्जुन, पण हे बघ आप्पे, डॉक्टरनी काल काय सांगितलं होतं आपल्याला लक्षात आहे ना? तुला आता सक्त आरामाची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे, तेवढंच लक्षात ठेवतो आता. अर्जुन, हिरकणी योजनेसाठी मी किती कष्ट घेतले तुला माहिती आहे. हा हे बघ, प्रश्न योजनेचा असेल ना, ती एक गोष्ट लक्षात ठेव, अशी योजना कोण डायरेक्ट बंद करू शकत नाही. आणि जरी त्यांनी केली ना तरी तू सुरू कर ना परत. कलेक्टर तूच असशील ना. हो अर्जुन, पण अरे आप्पे तू माझा ऐक. तू आत्ता आजारातून उठलीस का नाही मला सांग. अजून एक दिवस जरी ताप राहिला असता तरी काय झालं असतं तुला माहिती आहे ना. हे बघ, मला कळतंय तुझ्यासाठी अवघड आहे सगळं. ही योजना पूर्ण व्हावी अशी तुझी इच्छा आहे, ते होईल सगळं. पण आता आपण काय ठरवून गेलो होतो, रजा घ्यायची म्हणून का नाही. त्यामुळे तू रजा घेऊ नये परत. असं तोंड पाडून हो म्हणू नको आप्पे. 6 महिन्याचा प्रश्न आहे का नाही मला सांग फक्त. किती? 6 महिने. हा घेते रजा. आणि ऐक, नाराज होऊ नको. तू घरी ये, आपण बोलू. हं? जेंडरने किती फरक पडतो ना काय तोंडे. बघा की आज मी एक बाई आहे, गरोदर बाई आहे. रजा घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे. आणि हिथंच एखादा पुरुष अधिकारी असता तर. पुरुष अधिकारी असता तर त्याला रजा घ्यावीच लागली नसती. पण इथे अजून एक मुद्दा आहे मॅडम. जर पुरुष अधिकारी असता तर हिरकणी योजना सुरू झाली असती का? आत येऊ का मॅडम? लक्ष्मीताई या की. मॅडम, मगाशी तुम्हाला ज्यूस भेटलाच नाही म्हणून तुमच्यासाठी आता गपचूप आणलाय. अहो मॅडम, परत जर त्या तायडे मॅडमला कळलं ना तर लय गोंधळ होईल. अहो मग ठीक आहे, तुम्ही परत कशाला बनवलात? राहू द्यायचं असतं. अहो असं कसं मॅडम, लय मनापासून तुमची काळजी वाटते बघा. मॅडम, हे सगळं वातावरण तुम्ही घडवून आणलंय. आणि मॅडम, तुम्ही आलाय ना, आता लय बरं वाटतंय बघा. लक्ष्मीताई नाही नाही, हे घ्या अगोदर घ्या. लक्ष्मीताई, आत्ता 6 महिन्यांसाठी रजा टाकलीये बाळामुळे. ये बया, 6 महिने. मॅडम, या आठवड्यातच त्या मॅडमने काय गोंधळ घातलाय माहिती ना तुम्हाला. आणि आता 6 महिने म्हणजे. लक्ष्मीताई, त्यांना रजेचा अर्ज देताना खूप वाईट वाटत होतो. आणि आता जर तुम्ही असं बोललात ना तर त्या रजेवर जाणारच नाहीत. नाही नाही मॅडम, आता तुम्ही रजा घ्याच, त्याची लय गरज आहे. आणि मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हिरकणी योजना चालू ठेवण्यासाठी मी माझ्या वतीने सगळे प्रयत्न करेन. आणि हो, त्या तायडे मॅडम जरा तापट आहेत, पण ठीक आहे. हे बघा, त्या हुशार आहेत, कामानं अनुभवी आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याकडनं सहकार्यच झालं पाहिजे. काय हेच फरक आहे बघा मॅडम तुमच्यात आणि त्यांच्यात. लक्ष्मीताई, स्वभावाला औषध नसतं माहितीये ना. हा, पण त्यांचा हेतू चुकीचा नाहीये. मॅडम, डोंट वरी, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. चला येऊ का मी? तुम्ही दोघच असता का? होय मॅडम, भाड्याचं घर आहे ना हो. आणि माझ्या आई बा थोरल्या भावाकडे असतात. आणि साताराला तो वायरमन आहे. आणि ताईंना आता कितवा महिना सुरू आहे? 8वा महिना सुरू आहे बघा. मग आता त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे. थोडी थोडी कामं करते, बाकीची मी सगळी करतो. पण सकाळी लवकर कामावर जायला लागते ना हो. मग घरच्या कोणाला तरी बोलून घ्या की. अहो मॅडम, तसं असतं तर कवाच बोलवून घेतलं असतं. घ्या मॅडम. ताई, तुम्ही बसा की. अहो नको नको. अहो बसा बसा बसा, या बसा. सावकाश.
मॅडम चहा कसा झालाय? मस्त झाला एकदम. अशा ऐन वक्ताला आला तुम्ही, तुम्हाला काय खायला द्यायला बी नाही. नाही नाही ठीक आहे. तुम्ही असं काय राहताय? नाही म्हणजे आता तुम्ही पण दिवसभर बाहेर असता ना, एवढ्या अवघडलेल्या परिस्थितीत तुम्हाला मदत लागली तर. म्हणूनच इकडे राहतोय मॅडम. आणि मी ज्या शेतावर कामाला जातो ना ती इथेच आहे. अहो इथं खालच्याच बाजूला आहे. हिने हाक मारली जोरात तर येता येईल बघा. हो का? आधी गावातच राहत होतो, आता भाड्याच्या घरातच आयुष्य गेलं. आता हिथं काय आणि तिथं काय. अगे ते कशाला सांगतीस मॅडम? मदत म्हणला ना तर तुमचीच लय मदत होती बघा. माझी? अहो मॅडम तुम्हीच की योजना चालू केली गरोदर बायकांसाठी, हिरकणी. त्याच्यामुळेच ह्या टायमिंगला बिनगोर आहे बघा. 2 वेळेला पोर पडलं मॅडम माझं, 5व्या महिन्यातच गेलं. लय बेकार वाटलं मॅडम. आणि हिला त्रास झाला होता वेगळाच. म्हटलं आता एक डाव चान्स घेऊन बघू, नाही तर राहून दे. पण तुमच्या हिरकणी योजनेतनं गेली की दवाखान्यात, तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की सगळं, गोळ्या दिल्या. अहो सरकारी दवाखाने एवढे कसे सुधारले कळलंच नाही आम्हाला. अहो तिथल्या डॉक्टरांनी काळजी घेतली, व्यवस्थित माहिती पण दिली. पण ह्या योजनेमुळे अजून गर्भ राहिलाय बघा. आता भ्या वाटत नाही बघा. आता घरात आम्ही 2 नाही 3 राहतो. 3 म्हणजे? अहो आपली हिरकणी योजना. अहो हे घरात नसले तरी कुणाचा तरी आधार आहे असं वाटतं हिरकणी योजनेमुळं. तुम्ही भेटला ते लय भारी वाटलं बघा मॅडम. तुमच्यामुळं आम्हाला आईबाप व्हायला मिळणार आहे. देवच आहेसा तुम्ही. अहो नाही नाही, मी फक्त माझं काम करते. काम सगळीच करतात मॅडम, पण तुम्ही गोरगरिबांचा विचार केला बघा. काय दाजी आज काय प्लॅन आहे? अगं चकुले आज त्यांची डेट आहे म्हणून तर. म्हणून तर हॉटेल मुनवाल्याची आठवण आली. बरं दाजी आज स्पेशल काय करायचं बोला. स्पेशल नका काय बनवत बसू रे, आपलं साधंच करा नेहमीच असेल ते. साधं साधं काम आहे व्हय आपलं? तसं नाही चकुले, पण आज जरा विषय वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बघा तुमच्या आप्पी दीदीने ऑफिस मधून घेतली रजा, आणि ती पण 6 महिन्याची मोठी रजा. आणि हे बघा तुम्हाला तर माहिती आहे ना आप्पी दीदी तिच्या कामावर किती प्रेम आहे, मग त्यामुळे चाललंय का माझं सगळे. हा आता तिचा मूड ऑफच असणार बघा दाजीबा. दाजीबा मला आवडते बरं का दाजीबा. ऐका दाजीबा, ऐका दाजी. काय तुम्ही ऐका आधी. तिचा मूड असणारे ऑफ तो चांगला झाला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी ठरवलं की तिला आज डेटवर घेऊन जायचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी. अहो दाजीबा 100% मूड चांगला होणार. हॉटेल मूनवालाची 100% गॅरंटी आहे. काय चकुले? हो दाजी 1 नंबर जेवण करून आणतो बघा. अरे हा जेवणाचं तुम्हाला सांगायचं राहिलं. जेवणाची आता पथ्ये डॉक्टरांनी सांगितल्यात. आता पहिल्यासारखं खाऊन चालत नाही, आता मोजून मापून चांगलंच खायला लागतं. मग त्यानुसार आणतो. ओके. आणि हा तिच्या बसायची व्यवस्था काय? हे बघ दिप्या, ती नॉर्मल खुर्ची चालणार नाही बरं का, ती अवघडून जाईल उगाच. मी काय म्हणतोय दाजी, मोठं मोठं बाजलं टाकूया का? हा तरी बी झालं नाही, ते एखादी आराम खुर्ची पण चालेल. पण आता तिथे हाय कुठं? बस मॅडम प्लीज टेक युअर सीट सर प्लीज. दिप्याचं इंग्लिश ऐकायला लागणार. अप्पे सावकाश. टुडे वेरी हेल्दी आणि पौष्टिक फूड. येस मॅडम. अँड टुडेज हॉटेल मूनवाला स्पेशल ऑफर फॉर प्रेग्नेंट मदर्स इज अ बीट, काकडी अँड टोमॅटो सॅलड. आता आम्ही जीव का तुमचं इंग्लिशच खाऊ? थांबा. मॅनेजर रेडी? रेडी मॅडम. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. अजून काय गरज होती सगळं करायची? अगं आप्पे असं कसं म्हणतेस तू? तुला खरं सांगू का, मी ठरवलं होतं तुझ्या रजेची सुरुवात आहे ना 1 नंबर झाली पाहिजे. अगं आप्पे आजपर्यंत बघ ना, तू मुलगी म्हणून घराला पूर्ण वेळ दिलास. लग्न करून इकडे आलीस तर सून म्हणून पण तू इथल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येकाच्या आवडनिवडीला पूर्ण वेळ दिलास. अगं कलेक्टर झाल्यावर पण अख्ख्या सातारा जिल्ह्याला पूर्ण वेळ दिलास तू. पण आयुष्यात पहिल्यांदा तू आई म्हणून स्वतःला पूर्ण वेळ देते आप्पे. आणि हे फक्त तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी लय भारी गोष्ट आहे. त्यामुळे मी विचार केला, असं आहे ना एक मस्त पैकी रोमॅन्टिक डिनर झाला ना म्हणजे सुट्टीला सुरुवात. या पिचलला लय भूक लागली, सुरुवात करू आपण आता पटके. हो